Hello friends. Last year we have seen the first part, that means some conversation of excuses skit, page number 41. And now today we are going to learn next part of this excuses. तर आपण एक एक्सपिरियन्स मध्ये काही कन्व्हर्सेशन पान नंबर 41 पाहिले आहेत कालिदासाला. आता पान नंबर 42 हे पाहत असता आपण पान नंबर 41 शेवटचा रितेश काय म्हणते पहा. येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन दॅट वॉज that man near the pavement. He too got up and began to run with the thief. बघा तो काय म्हणतो की येस मॅम, बट मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन डे, कारण त्यापेक्षा नंतर एक आश्चर्यजनक गोष्ट घडली की दॅट मॅन हू वॉज लाईक नियर द पेमेंट, ही टू गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थीप. आणि तो उठला, त्या फुटपाथ जवळ पडलेला मनुष्य सुद्धा उठला आणि जो त्या दुकानातून पळत आलेला जो व्यक्ती होता की त्याच्या पाठीमागे दुकानदार चोर चोर पकडा पकडा, त्याला पकडा पकडा, हे की नाही, तर कॅच हिम असं जो ओरडतो त्या चोराबरोबर हा सुद्धा उठून पळत सुटला. आणि without losing a moment, I ran after them. And the teacher says to the teacher that madam, that means madam Mrs. Sen, त्यांना तो म्हणतो की अजिबात वेळ न घालवता, विदाउट लुझिंग अ मोमेंट, क्षणाचा विचार न करता किंवा न घालवता, आय ऑल्सो रॅन आफ्टर देम, त्या दोघांच्या पाठीमागं मी सुद्धा पळत सुटलो. नेक्स्ट आता बघा पान नंबर 42 बघा. Mrs. Sen, and then you caught them and took them to the police station. आणि मिसेस सेन म्हणाल्या की मग तू त्या दोघांना पकडलं. यू कॉट देम, टू पर्सन, आहे की नाही, दोन व्यक्तींना, अँड यू टूक देम टू द पोलीस स्टेशन. साहजिकच तू त्या दोघांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलास. रितेश, वी कुडंट डू दॅट मॅम, they just vanished another the corner. All this happened so fast. काय नितेश म्हणतो की we could not do that. We could not catch them, as well as we could not took them to the police station. मी दोघांना पकडले नाही किंवा दोघांना पोलीस स्टेशन घेऊन गेलो नाही, ती काय करू शकलो नाही. the two person just vanished. Vanish म्हणजेच काय तर disappear. म्हणजेच काय, आणि हा ठीक आहे इथपर्यंत. They could not do we could not do that, and they just vanished another the corner. Vanish means disappear, म्हणजेच काय अदृश्य होणे. हे दोघे काय झाले, कुठे झाले अदृश्य, वेळ around the corner. All this happened so fast, and हे सर्व अतिशय वेगात घडलं. मिसेस सेन, then why are you late? मग तू उशीर का आलास? रितेश, that's not all. I realized that I had left my bag at the stop in the mad rush, so I ran back to get it. That's not all. That is a not all. इथपर्यंत सगळं संपलेलं नाही, मी थांबलेलं नाही. I realized that I had left my bag at the shop in the mad rush. When I
understood the two person vanished around the corner. At that time I realized that I had left my bag at the shop in the madrash. So I ran back to the get it. हे माझ्या जेव्हा लक्षात आलं, I realized अर्थ काय लक्षात येईल. Realize लक्षात येईल. I realized that I had left my bag at the shop in the madrash. की मला समजलं की माझी बॅग दुकानामध्ये अडकलेली आहे. So I ran back to get it. आणि म्हणून मी परत माघारी पळत सुटलो. He said, and it wasn't there. It was not there. आणि मग त्या ठिकाणी ती पिशवी नव्हती. रितेश, no ma'am, it was there all right, but there was a huge hairy brown dog sitting on it. I didn't know what to do. बघा, no ma'am, it was there. It was there all right, but there was a huge hairy brown dog sitting on it. I didn't know what to do. म्हणजे रितेश काय म्हणाला, no ma'am, it was there all right. की नाही मॅडम, it was all right, but there was a, ते तुमचं बरोबर आहे, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर there was a huge, त्या ठिकाणी एक मोठा, मला मोठा, हेरी, केसाळ, बघा, ह्यूजचा अर्थ मोठा, प्रचंड, हेरी, केसाळ, ब्राऊन, तपकिरी रंगाचा, करड्या रंगाचा एक कुत्रा सिटिंग ऑन माय बॅग. इट मीन्स माय बॅग. तिथं घ्यायचा माय बॅग बद्दल इट वापरले. तर काय केले, माय बॅग, त्या बॅग बद्दल इट हे सर्वनाम वापरलेलं आहे. आय डिडंट नो व्हॉट टू डू. आणि मग मला लक्षात आलं की आय डिड नॉट नो, मला काय कळलंच नाही की व्हॉट टू डू, काय करावे. मी सेड इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. बघा काय मनोरंजक गोष्ट आहे, इंटरेस्टिंग आहे. बिकॉज अ डॉग, एक कुत्रा, ऑन अ बॅग, ते तुझ्या पिशवीवरती, आणि कुठे, वेर इन इज अ शॉप, आणि तो सुद्धा एका दुकानामध्ये. काय विलक्षण गोष्ट आहे. रितेश, येस मॅम. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राइज्ड. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम, हाऊ दॅट डॉग growled. We tried all kinds of things to make it move, whistling and clapping and showing him the stick, but he wouldn't budge. And I couldn't live without my school bag. This काय म्हणतो हितेश, yes ma'am, हो बरोबर आहे मॅडम. Even the shopkeeper was surprised. मीच नाही, not only me surprised, but also shopkeeper also surprised, and shopkeeper didn't know where the dog had come from. की त्या दुकानदाराला सुद्धा समजलं नाही की त्या ठिकाणी तो कुत्रा कुठून आला दुकानामध्ये. आणि हाऊ दॅट डॉग ग्राउल्ड. ग्राउल्डचा दिला होता बघा, अँग्री साऊंड मेड बाय ॲनिमल्स. जेव्हा एखादा प्राणी चिडल्यानंतर कसा आवाज काढतो, थोडक्यात गुरगुरणे, तशा प्रकारे तो कुत्रा गुरगुरत होता. वी ट्राइड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव. रितेश सेज टू मॅडम, वी, that means Ritesh as well as the shopkeeper tried all kinds of things to make a dog move that side. त्या बाजूपासून कुत्र्याच्या ठिकाणी कुठेतरी हलावा या उद्देशाने दोघांनी खूप प्रयत्न केला, किंवा तिथं असणारे जे लोक त्यांनी प्रयत्न केला. व्हिसलिंग, सिटी वाजवली, व्हिसल सिटी वाजवली, क्लॅपिंग टाळे वाजवणे, अँड शोईंग हिम द स्टिक, त्याला काठी दाखवली. बट द डॉग वुडंट बच. बच अर्थ मूव, बच
ही कॅनॉट बच, तो हलू शकला नव्हता, और वुडंट बच अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग, आणि माझी स्वतःची पिशवी सुद्धा त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी कुठे जाऊ शकत नव्हतो. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. आणि मिसेस सेन म्हणतात की परंतु आता मला दिसतंय की तुझी बॅग शेवटी तुला मिळाली. रितेश, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. I offered the biscuits to the dog and lured him away from the bag. आणि काय झालं? येस मॅम, बरोबर आहे. फायनली द शॉपकीपर ऑफ द शॉप गिव्ह मी सम बिस्किट्स फ्रॉम द शॉप. त्या दुकानातून मला काय बिस्किटे माझ्याकडे दिली आणि आय ऑफर्ड द बिस्किट टू द डॉग, आणि मग मी काय केलं, त्या कुत्र्याला मी काय बिस्किट देऊ केली. ल्युर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग, आणि काय केलं परत नंतर accepted to the report happened and just sent it. Okay, so let's say that accounts for 15 weeks. This is saying okay, so let's Ritesh, but there's more, and the poor dog began to follow me to school. It looked so poor and lonely and small. Next page number 43. इथे काय म्हणतो, but there's more, मॅम, परंतु त्यानंतर मॅडम, the poor dog began to follow me to school. आणि परंतु तो बिचारा कुत्रा काय झाला, परत नंतर तेथून हल्ल्यानंतर त्याला पाठवा काय आलं. ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. हे जवळजवळ सुमारे 15 मिनिट वगैरे कुत्र्याला त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मॅडम काय झालं, हा बिचारा कुत्रा शेवटी परत माझ्याच पाठीमागे येऊ लागला. अँड इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. बघा, द पुअर डॉग लुक्ड सो पुअर, खूपच बिचारा गरीब, अँड लोनली, एकाकी त्या ठिकाणी, अँड स्मॉल. स्मॉल, बिझनेस से स्मॉल, डिड यू से स्मॉल, त्याला तू स्मॉल सम म्हणतो. इथे आय मीन यंग मॅन. मला असं म्हणायचं मॅडम, तो खूपच लहान पिल्लू होते ते. इट वॉज बिग इन साइज बट इट वॉज ओनली अ हॅपी रिअली अँड इट लुक लॉस्ट. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर फॉर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. So I began a inquiry with other shopkeepers and passerby, but nobody couldn't tell and couldn't leave it behind. Okay? It was a big in size, madam. I mean, it was a young, that means puppy. It was a big in size. तो दिसायला कसा होता, आकारमाने मोठा होता. बट इट वॉज ओनली पप्पी, परंतु ते काय होते, कुत्र्याचं पिल्लू होतं. अँड इट लुक्ड लॉस्ट, आणि कदाचित तो हरवलेलं होतं, त्याचा रस्ता चुकलेला होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. मला वाटलं की त्याला तो त्याच्या आईला शोध असा, लोक फॉर जे चा शोध घेणे, इन सर्च ऑफ, तर त्याच्या आईची काय, आईला त्याबरोबर त्याच्या मालकाला कदाचित तो शोधत असेल. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि मला मी असा विचार केला कदाचित माझी त्याला मदत होईल. सो आय बिगॅन टू इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर ॲज वेल ॲज पासर बाय, बट नोबडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. म्हणून मी काय केलं, इतरांना, इतर दुकानदाराशी किंवा इतर रस्त्यावर चालणारे जे वाटसोरे आहेत त्यांनाही विचारलं की कुत्रा तुमचा आहे का, परंतु नोबडी कुड टेल, पण कोणीही सांगू शकलं नाही. अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड, आणि मीही आय कुडंट लिव्ह बिहाइंड, आणि त्याला असं पाठीमागं असं एकटं असं टाकून जाऊ शकत नव्हतो. येस सेन. अँड देन यू फाउंड द ओनर.
हु वॉज इट? आणि मग शेवटी तुला त्या कुत्र्याचा मालक सापडला. हु वॉज इट? कोण होता तो कुत्र्याचा मालक? रितेश, दॅट द फनी पार्ट मॅम. द पपी itself found the owner. It saw someone across the road and just bounded toward the person. I was so relieved. Then I turned and ran straight to school. And Ritesh, that's the funny part. That is funny part. ती तर गमतीशीर गोष्ट आहे मॅम. The puppy itself found the owner. त्या कुत्र्याच्या पिलाने स्वतःच काय केलं, त्याच्या मालकाला शोधलं. इट सेल्फ फाउंड द ओनर. इट सॉ समवन अक्रॉस द रोड. त्याने त्या रस्त्याच्या पलीकडे कुणाला तरी पाहिलं. अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. आणि त्या व्यक्तीकडे तो उड्या मारत गेले. आय वॉज सो रिलीव्ड. रिलीव्हचा दिला अर्थ बघा, नो लॉंगर वरीड. आणि मग आय वॉज no worried. Then I turned and ran straight to school. आणि त्यानंतर मला कसं माझी काळजी मिटली आणि त्यानंतर मी लगेचच पळत सरळ शाळेमध्ये आलो. Yes, good boy. Now that your good deeds are done, there's something else you can do. There's a story writing competition coming up. Would you like to send an entry? तर छान, तू एक चांगला मुलगा आहेस. Now that your good deeds are done, there's something else you can do. तर खरखरच तू त्या ठिकाणी चांगलं कृत्य केलेस. There is a story writing competition coming. आता लवकरात लवकर त्या ठिकाणी गोष्टी लेखन स्पर्धा त्या ठिकाणी येऊ लागलेली आहे. वुड यू लाईक टू सेंड एन एंट्री? तर तुला ती गोष्ट त्या ठिकाणी पाठवायला तुला आवडेल? येतेस. हू मॅम? मी मॅम. नाव आय वुडंट नो व्हॉट टू राईट. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. तर नाही म्हणजे मला म्हणता की मला कोण मॅम? तर आय वुड नॉट नो, म्हणजे मला माहीत नाही की व्हॉट टू राईट, की काय लिहायचं असं ते. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. तर मी काय गोष्टी तयार करण्यामध्ये एवढा पटा येत नाही आहे की नाही. नॉट गुड ॲट म्हणजे काय, पारंगत असणे. गुड ॲटचा अर्थ निष्णात असणे, पारंगत असणे. तर तो मुलगा म्हणतो की मॅडम नाही आहे, मी तर गोष्टी तयार करण्यामध्ये पारंगत नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मिसेस सेन, रितेश यांचं या ठिकाणी संभाषण संपलेलं आहे. आणि याच्यानंतर जे काय याचं इंग्लिश वर्कशॉप आहे ते आपण काय करू पुढच्या तासाला पाहू. ठीक आहे, ओके.